पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीणीला गावकऱ्यांकडून निरोप। हत्तीणीला नेऊ नये म्हणून काही लोकांची पोलिसांसोबत हुज्जत। काही समाजकंटकांनी पोलीस उपअधीक्षकांची गाडी फोडली। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच श्रीनगरजवळ ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा। भारतीय सैन्याला मोठं यश। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार। आयएसआयच्या सांगण्यावर करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम। 20 लाखाचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच वेळ होती, सरकारला कोणी थांबवलं? पीओके घेतला असता तर मोदींना डोक्यावर घेतलं असतं। ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवेळी अरविंद सावंत आक्रमक। निशिकांत दुबेंना संसदेत घेरल्याबाबत राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाडांचं अभिनंदन। महाराष्ट्रातील 45 खासदार गप्प बसले, तुमचा आवाज बुलंद राहील अशी आशा। राज ठाकरेंचं पत्र। काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झाली, काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत। तक्रार करणारे कोण त्यांचं वागणंही लोक पाहतायत। वर्ध्यातील बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांना उलट सवाल। कोकाटे आणि अजित पवारांमध्ये भेट होण्याची शक्यता। पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी मद्यप्राशन केल्याचा अहवाल। सूत्रांची माहिती। नागपुरात बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन 3 व्यक्ती बसल्याचं समोर। अधिकारी गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची माहिती। बावनकुळेंकडून 3 दिवसात कारवाईचं आश्वासन। महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती। नागपूरच्या कन्येनं जॉर्जियातील महिला वर्ल्ड कप पटकावला। मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही अभिनंदन। गोंदियात अवैध शस्त्रांची वाहतूक करणारा अटकेत। 2 गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसांसह एकाला अटक। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।